नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज आपण गुरु प्रतिपदेनिमित्त श्री गुरुचरित्रातील शेवटचे 2 अध्याय 51 व 52 हे अध्याय आपण श्रवण करणार आहोत. तर सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. अध्याय 51. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी कथा सांगितली अम्मासी. म्लेच्छ राजे श्री गुरुशी होते नगरासी नेले. तेथून आले गणगा भुवना. पुढील वर्तल्या निरूपणा. सांगा स्वामी कृपागणा गुरुचरित्र अम्मासी. सिद्ध मने ऐकवस्सा कथासे अतिविशेषा. ऐकता जाती सकळ दोषा. चिंतिले काम्य पाविजे. राजाची भेट घेऊनी श्री गुरु आले गणगा भुवनी. योजना करीती आपुल्या मनी. गुप्त व्हावे म्हणूनिया. प्रगट झालो बहुवसी. राजा आला भेटीसी. उपजली भक्ती म्लेच्छासी. नाना जाती येतील म्हणून आता गुप्त व्हावे. लोकमते निगुणी जावे. पर्वत यात्रा म्हणून भावे. निघाले श्री गुरु परेसी. गुप्त झाले गणगापुरी. प्रगट दाविले लोकाचारी. निघाले स्वामी पर्वतगिरी. शिष्यासहित अवधारा. भक्तजन बोळवीत. चिंता करीत अत्यंत. श्री गुरु संबोखिती समस्त. राहावविती अतिप्रीतीने. दुःख करीती सकळ जन. लागता ती श्री गुरुचरण. स्वामी आम्हा ते सोडून. केवी जाता येथे राया. भक्तजनांची तू कामधेनू. आम्ही बाळक अज्ञानू. होतासी आम्हा निधानू. सोडणी जाता श्री गुरु. नित्य तुझे करिता दर्शन. दुरिते जाती निरसून. जी जी कामना इच्छी मन. त्वरित पावे स्वामिया. बाळका ते सोडूनी माता. केवी जाये अह्वेरिता. तू आमचा माता पिता. नको अह्वेरू म्हणताती. ऐकूनी नाना परी विनंती. हासते झाले श्री गुरु मूर्ती. संबोखिती अतिप्रीती. न करा चिंता म्हणूनी. आम्ही असतो याची ग्रामी. नित्य स्नान अमरजा संगमी. वसो मध्यानी मठधामी. गुप्त रूपे अवधारा. जे भक्त असती माझ्या प्रेमी. त्या ते प्रत्यक्ष दिसो आम्ही. लौकिक मते अविद्या धर्मी. बोल करीतो श्रीशैल यात्रा. प्रांत स्नान कृष्णातीरी. पंचनदी वृक्षौदुंबरी. अनुष्ठाना बिंदुक्षेत्री. मध्यानी येतो भीमातटी. अमरजा संगमी स्नान करुणी. पूजा घेऊ मटी निर्गुणी. चिंता न करा अंतकरणी. म्हणून संगती श्री गुरु. ऐसे सांगती समस्तासी. संदेह न धरावा मानसी. गणगा भुवने हरनसी. वसो आम्ही त्रिवाचा. जे जे जन भक्ती करती. त्यांसी आमची अतिप्रीती. मनकामना पावती. सिद्ध वाक्य असे आमचे. अश्वस्थ नव्हे कल्पवृक्ष. संगमी असे प्रत्यक्ष. तुमच्या मनी जे अपेक्ष. त्वरित होय पूजिता. कल्पवृक्षांते पूजणी. मग यावे आमुचे स्थानी. पादुका ठेवतो निर्गुणी. पूजा करा मनोभावे. विघ्नहर चिंतामणी. त्या ते पूजिता एकमणी. चिंतिले फळ तत्क्षणी. लाभे तुम्हा अवधारा. समस्त विघ्नांचा अंतक. पूजा तुम्ही विनायक. अष्टतीर्थ असती विषेक. आचरावी मनोभावे. संतोषकारक आम्हा प्रती. त्रिकाळ करावी आरती. भक्तजन जे इच्छिती. त्वरित होय अवधारा. ऐसे सांगोनी तयासी. निघाले स्वामी परियेसी. भक्त परतोनी मठासी. आले चिंतित पायंते. चिंतित निगती मठात. तेथे दिसती श्री गुरुनाथ. लोक झाले विस्मित. म्हणती वस्तू त्रिमूर्ती. यासी म्हणती जे नर. ते पावती यमपुर. सत्य बोलले निर्धार. नकळे महिमा मासी. सेवेची पाहता न दिसे कोणी. प्रेमळ भक्त देखती नयनी. या परी गोप्य रूप धरुणी. राहिले श्री गुरु मठात. दृष्टांत दाखविला भक्तासी. पातले आपण श्री पर्वतासी. पाताळ गंगा तीरासी. राहिले स्वामी परेसा. शिष्या ते निरूपिती अवधारा. पुष्पांचे आसन त्वरित करा. जाणे असे पैल तीरा. ऐके होणे मल्लिकार्जुनी. निरूप देता श्री गुरुमूर्ती. आणिले पुष्पे शेवंती. कुमुदे कल्लारे मालती. कर्दळीपणे वेष्टुणी. आसन केले अति विचित्र. घातले गंगेमध्ये पात्र. शिष्य सांगती वेगवक्र. जावे तुम्ही गृहासी. दुःख करीत येत सकळी. यासी सांगती श्री गुरु चंद्रमौळी. गणगा ग्रामी असो जवळी. भावन धरावा दुजा तुम्ही. लौकिक मते आम्ही जातो. ऐसे दृष्टांती दिसतो. भक्तजना घरी वसतो. निर्धार धरा मानसी. ऐसे भक्ता संबोखोनी. उठले श्री गुरु तेथुनी.
पुष्पासनी बैसोनी निरूप देती भक्तासी कन्यागर्ती बृहस्पती बहुधन्ये संवत्सरी ख्याती सूर्य चाले उत्तर दिगंती संक्रांती कुंभ परियेसा शिशिर ऋतू माघमासी असित पक्ष प्रतिपदिसी शुक्रवारी पुण्य दिवसी श्री गुरु बैसले निजानंद श्री गुरु म्हणती शिष्याशी जातो आम्ही निजमठासी पावता खून तुम्हासी प्रसाद पुष्पे पाठवितो येतील पुष्पे जाती शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंड रीती लक्ष्मी वसो तुम्हा घरी अनेक सांगेन एक खून गायनी करी जो माझे स्मरण त्याच्या घरी असे जाण गायन प्रीती आम्हासी नित्य जे जन गायन करीती त्यावरी माझी अति प्रीती त्यांच्या घरी अखंडिती आपण असो अवधारा व्याधी न होय त्याच्या घरी दरिद्र जाय त्वरित दुरी पुत्र पौत्र श्रेया करी शतायुषी नांदतील एकतील चरित्र माझे जरी वाचतील नर निरंतरी लक्ष्मी राहे त्याच्या घरी संदेह न धरावा मनात ऐसे सांगुनी भक्तासी श्री गुरु झाले अदृशी चिंता करीती भवसी अलोकिती गंगेत ऐसी चिंता करिता थोर तटाकी पातले नावे कर तीही संगीतला विचार श्री गुरु आम्ही देखिले शिष्य वर्गासी मनोहर व्यवस्था संगती नावे कर होतो आम्ही पैलतीर तेथे देखिले मुनीश्वर संन्यास वेश दंड हाती नामे श्री नृसिंह सरस्वती निरोपदी दिला आम्हा प्रती तुम्हा सांगा म्हणून आम्हा आज्ञापिती मुनी आपण जातो कर्दळी वणी सदा वसो गणगा भुवनी ऐसे सांगा म्हणतले भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखिले दृष्टांता जाता आसता श्री गुरुनाथा सुवर्ण पादुका त्यांच्या चरणी निरोप सांगितला तुम्हासी जावे आपुल्या स्थानाशी सुखे असावे वंशवंशी माझी भक्ती करुनी प्रसाद पुष्पे आलिया घ्यावी शिष्ये काढोनिया ऐसी आम्हा सांगोनिया श्री गुरु गेले अवधारा ऐसे संगती नावे कर समस्त राहिले स्थिर हर्ष असती निर्भर प्रसाद पुष्पे पाहती येतुकी अवसरी आली प्रसाद पुष्पे सारी मुख्य शिष्य प्रीती करी काढूनी घेतली अवधारा नामधारक मने सिद्धासी मुख्य शिष्य कोण उपदेशी विस्तारुणी आम्हासी पुष्पे कोण लाभली सिद्ध मने नामधारका शिष्य बहुत गुरुनायका असती गंडगापुरी ऐका गेले शिष्य आश्रम घेती संन्याशी त्यासी पाठविले तीर्थासी तयासी नामे परियसी सांगेने का विस्तारून बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले प्रीती आपण राहिले संगमी गृहस्थ धर्म शिष्य बहुत समस्त आपुले घरी नांदत त्रिवर्ग आले श्री पर्वताप्रत चौथा होतो आपण साखरे नाम सायनदेव कवेश्वर युग्मे पूर्वभाव नंदी नामे नरहरी देव पुष्पे घेतली चतुर्वर्गी गुरुप्रसाद घेऊन आले शिष्ये चौघे जण तीच पुष्पे मज पूजन म्हणून ही पुष्पे दाखविती ऐसा श्री गुरूंचा महिमा सांगतशे अनुपमा थोडे सांगितले तुम्हा अपार असे सांगता श्री गुरुचरित्र कामधेनू सांगितले तुझे विस्तारून दुःख दरिद्र गेले पळून ऐसे जाण निर्धारी ऐसे गुरुचरित्र श्रवणी कीर्तनी अति पवित्र सुखे नांदती पुत्र पौत्र लक्ष्मीवंत होती जाण धर्म अर्थ काम मोक्ष तैसी लाभे प्रत्यक्ष महानंद उभय पक्ष पुस्तक लिहता सर्व सिद्धी ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले सकळाभिष्ट लाधले तत्काळिक उदारा मने सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र अति मनोहर ऐकता पावती पैलपार संसार सागरा तरोनिया श्री गुरुचरित्र ऐकता सकळाविष्टे तत्वता लाधती म्हणून समजता ऐका मने नामधारक अमृताची असे माथनी स्वीकारिता भाविकजनी धर्मार्थ काम मोक्ष साधनी हेची कथा ऐकावी पुत्र पौत्रा ज्यासी चाड त्यासी हे कथा असे गोड राहे लक्ष्मी स्थिर अखंड श्रवण मात्रे घरी नांदे चतुर्विध पुरुषार्थ लादती श्रवणे परमार्थ श्री नृसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षी त्यांचे वंशवंशी मने सरस्वती गंगाधर श्रोत्यांशी करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकळाभिष्टे साधती मुख्य भाव कारण प्रेमे करिता श्रवण पठन निज ध्यास आणि मनन प्रेमे करोणी साधिजे श्री नृसिंह सरस्वती शंकर त्याशी चरणी अर्पण सागर
त्याचेची प्रसादी समग्र समस्त प्रजा सुखी असती। ग्रंथ ठेवावा शुद्ध स्थानी, शुद्ध वस्त्री शुद्ध मणी, नित्य पूजा करोनी ग्रंथ गृहा माझी ठेवावा। इति श्री गुरुचरित्रामृत सिद्ध नामधारक संवाद अमृत गुरु समाधी नाम विख्यात एक पंचम अध्याय। इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वते पाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु समाधी गमन नाम एक पंचम अध्याय। ओवी संख्या श्री गुरु दत्तात्रेय परमवस्तु। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुचरित्र अध्याय 52। श्री गणेशाय नमः। नामधारक विनवी सिद्धासी श्री गुरु निघाले शैलयात्रेसी, पुढे कथा वर्तली कैसी ते विस्तारेसी मज सांगावे। सिद्ध म्हणे शिष्योत्तमा, काय सांगू सद्गुरूंची महिमा, आता वर्णनाची झाली सीमा, परी गुरुभक्ती प्रेमानावरे। श्री गुरु सिद्ध झाले जावयासी, श्री पार्वती यात्रा उद्देशी, हा वृत्तांत नागरिक जनासी कळला परेसी तत्काळ। समस्त जन आले धावत, नर नारी सर मिळाल्या भोवत, गुरूंसी पार्थित अनेक भक्त, श्री पर्वतासी स्वामी का जाता, आम्हासी भासते व्यक्त, तुम्ही अवतार करिता समाप्त, निरंतर आपण असा अव्यक्त, परिजनांशी सुव्यक्त दिसत होता, तुमचे चरणांचे होता दर्शन, पातकाचे होतसे दहन, आता कैसे करतील जन, म्हणून लोटांगण घालती, पुढे आम्हास काय गती, आम्ही तरावे कैसी रीती, स्वामींचे चरण नौका होती, तेने पार उतरत होती, तुम्ही भक्तास कामधेनू परी, कामना पूर्वीत होता बरी, म्हणून जगले आजवरी, या उपरी आम्ही काय करावे, स्वामी करिता गणगापूर, झाले होते वैकुंठपूर, आता दीपाविने जैसे मंदिर, तैसे साचार होईल हे, माऊली विने तहाने बाळ, की देवा विने देऊळ, जळाविने जैसे कमळ, तैसे सकळ तुम्हा विने, माता पिता सकळ गोत, इष्टमित्र कुळदैवत, सर्वही आमचा गुरुनाथ, म्हणून काळक्रमित होतो, आपुल्या बाळकासी अवेरुनी, कैसे जाता स्वामी येथुनी, अश्रुधारा लागल्या लोचनी, तळमळती सकळ जन, तेव्हा गुरु समस्त जनाप्रती, हास्यवदन करुणी बोलती, तुम्ही जन हो मानू नका खंती, सांगतो यथा स्थिती ते ऐका, आम्ही असतो याची ग्रामी, स्नानपान करू अमर ज्या संगमी, गोप्यरूप राहतो नेहमी, चिंता काही तुम्ही न करावी, राज्य झाले स्मलेच्या कांत, आम्ही भूमंडळी विख्यात, आमचे दर्शनास बहु येत, यवन सतत येतील पै, तेने प्रजेस होईल उपद्रव, आम्ही अदृश्य राहतो यास्तव, ज्यास असे दृढ भक्तिभाव, त्यास दृश्य स्वभावे होऊ, लौकिकामध्ये कळावयासी, आम्ही जातो श्री शैलपर्वतासी, चिंता न करावे मानसी, ऐसे समस्तासी संबोधिले, मठी आमुच्या ठेवितो पादुका, पुरवतील कामना एका, अश्वस्त वृक्ष आहे नेका, तो सकळिकांचा कल्पतरू, कामना पुरविल समस्त, संदेह न धरावा मनांत, मनोरथ प्राप्त होती त्वरित, ही माता मुची सत्य जाण, संगमी करुणीय स्नान, पूजनी अश्वस्त नारायण, व्यंग करावे पादुकांचे अर्चन, मनकामना पूर्ण होतील, विघ्नहर्ता विनायक आहे तेथे वरदायक, तीर्थ असती अनेक पावल, तुम्ही सुख अपार, पादुकांची करुणी पूजा, त्रिकाळ आरती करुणी ओजा, आमचे वचन यथार्थ समजा, म्हणून द्विजासी गुरु सांगती, आम्ही येथेच राहतो मठात, हे वाचन जाणावे निश्चित, ऐसे संबोखनी जना अध्यत, निघाले त्वरित गुरुराजपे, समागमे जे धावले जन, त्याचे करुणी समाधान, शिष्यासहित त्वरित गतीने गेले निघून श्री गुरु, लोक माघारी परतले, समस्त गुरूंच्या मठासी आले, तेथे समस्ताने गुरु देखले, बैसले होते निजासनी, सेवेची पाहता झाले गुप्त, जन मनी परम विस्मित, आम्ही सोडून आलो मार्गात, तेथे गुरुनाथ देखिले, सर्वव्यापी नारायण त्रिमूर्ती अवतार पूर्ण, चराचरी श्री गुरु आपण भक्ताकारणे रूपी धरिती, ऐसा दृष्टांत दावुनी जनासी, आपण गेले श्री शैल्यासी, पावले पाताळ गंगेसी, राहिले त्या दिवशी तेथे, श्री गुरु शिष्यासी म्हणती, मल्लिकार्जुनासी जाऊनी शीघ्र गती, पुष्पांचे आसन यथाशक्ती करुणी निर्गुती आणावे, शिष्य धावले अतिशीघ्र, पुत्राग्नी कंद कल्लार,
करवीर बकुळ चंपक मंदार पुष्पे अपार आणली, त्या पुष्पांचे केले दिव्यासन, ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन, त्यावरी श्री गुरु आपण बैसले, ते शनी परमानंदे. बहुधान्य सत्सवर माघमास, कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस, बृहस्पती होता सिंह राशीस, उत्तर दिशे होता सूर्यपे, शिशिर ऋतू कुंभ संक्रमण, लग्न घटिका सुलक्षण, ऐसे शुभमुहूर्ती गुरु आपण आनंदे प्रयाण करीते झाले. मध्ये प्रभात पुष्पासनी बैसोनी, शिष्यास संबोधिनी, आमुचा वियोग झाला म्हणून तुम्ही मनी खेदन मानावा. त्या गणगापुरात आम्ही असोच पूर्वव्रत, भावना दृढ धरा मनात, तुम्ही दृष्टांत तेथे होईल. आम्ही जातो आनंद स्थानाशी, तेथे पावलो याची खून तुम्हासी, फुले येतील जिनस जिनसी, तुम्हास तो प्रसाद. पुष्पांचे करिता पूजन, तुम्हा होईल देव प्रसन्न, भक्तिभावे करावी जतन, प्राणासमान मानुनी आणि कैक एका युक्ती, जे कोणी माझे चरित्र गाती, प्रीतीने नामसकीर्तन करीती, ते मज प्रिय गमती फार. मज पुढे करतील गायन, जाणोनी राग रागिनी तानमान, चित्ती भक्तिभाव धरून करीती, ते मज कीर्तन परमानंदे. मज भक्ती फार आवडती, जे माझे कथामृत पान करीती, त्यांच्या घरी मी श्रीपती वसतो प्रीतीने अखंडित. आमचे चरित्र झोपटे करी, त्यासी लाभती पुरुषार्थचारी, सिद्ध सर्वही त्याच्याद्वारे दासीपरी तिष्ठतील, त्यासी नाही आमाचे भय, त्यास लाभ निश्चय. पुत्र पौत्रासही अष्टैश्वरे, अनुभवनी निर्भय पावे मुक्ती. हे वचन माने अप्रमाण, जो भोगील नरक दारुण, तो गुरुद्रोही जाण जन्म मरण, दुःख अनुभवणे न सुटे त्यासी. या कारणे असू द्या विश्वास, सुख पावाला बहुवस, ऐसे सांगून शिष्यास श्री गुरु तेथून अदृश्य झाले. शिष्य आलोकित गंगेत, तो दृष्टीनं दिसती, श्री गुरुनाथ बहुत होऊने चिताक्रांत, तेथे उभे तटस्थ झाले. येतुके आला नावाडी, तेथे तो शिष्य सांगे वृत्तांत, गंगेचे पूर्वतीरी श्री गुरुनाथ जात असता म्या देखिले. आहे वेश संन्यासी दंडधारी, काशायंबर वेष्टिले शिरी, सुवर्ण पादुका चरणा माझारी, कांती अंगावरी फाकतसे. तुम्हास सांगा म्हणून ही गोष्टी सांगितली आहे त्यांनी, त्यांच्या नावे श्री नृसिंह मुनी, ते गोष्टी कानी आहे का. कळी काळास्तव तप्त होऊनी, आपण असो जो गणगा भुवनी, तुम्ही तत्पर असावे भजनी, ऐसे सांगा म्हणून कथिले. प्रत्यक्ष पाहिले मार्गात तुम्ही का झाले चिंताक्रांत, पुष्पे येथील जळांत घेऊनी निवांत रमावे. नावाडी आणि ऐसे कथिले, त्यावरून शिष्य हर्षले. इतुके गुरुप्रसाद फुले आले प्रभात वाहत, ती प्रमद प्रसाद सुमने काढून घेतली शिष्यवर्गाने, मग परतले आनंदाने गुरुध्यान मनी करीत. शिष्याशी म्हणे नामधारक पुष्पे किती आली प्रसादिक, शिष्य किती होते प्रमुख, ते मज सांध्यात सांगावे. सिद्ध म्हणे नामधारका, तुवा भली घेतली आशंका, धन्यबा तुझ्या विवेका होशी साधक समर्थ. खून सांगतो ऐका आता, श्री गुरु गाणगापुरी असता, बहुत शिष्य होती गणिता, नाठवती ते समयी. ज्याने केला आश्रम स्वीकार, तो संन्यासी थोर थोर तीर्थ हिंडावया गेले फार. कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख होते, जे शिष्य झाले गृहस्थ केवळ, ते आपुल्या गृही नांदती सकळ तारक होते. श्री गुरुनाथ प्रबळ भक्त परिमित तारिले. श्री जगद्गुरूंच्या समागमी 4 जण होते आम्ही, सायन देव नंदी नरहरी मी, श्री गुरूंची सेवा करीत होतो. चौघांनी घेतले पुष्पे 4, गुरुप्रसाद वंदिला शिरी, ही पहा म्हणून पुष्पे करी घेऊन झडकरी दिदली. चौघांनी 4 पुष्पांची मस्तकी धरली, भावेसी आनंद झाला नामधारकासी, गुरुप्रसाद त्यांची दृष्टी पडला. इति श्री गुरुचरित्रामृत सिद्ध नामधारकाशी सांगत, श्री गुरुप्रसाद झाला प्राप्त. 25 अध्याय. इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रसाद प्राप्ती नाम 25 अध्याय. श्री गुरुदत्तात्रेय परमोस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.